जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे, धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। की 14/7/2025 जेव्हा या ठिकाणी आपल्याला जीसीपी दिसला त्याच वेळेस आपण चौकशी केली आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायतला सांगितलं की या ठिकाणी काही होऊ देऊ नका। पहिला अँगलचा खांब रवताना सुद्धा आपण सांगितलं आणि त्याच्यानंतर आपल्याला कळालं की पालकमंत्री महोदय या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणार आहेत म्हाडाच्या माध्यमातून। आपण तात्काळ पालकमंत्र्यांना निवेदन दिलं, आपण ग्रामपंचायतीला ग्रामसेवकांना सांगितलं आणि पालकमंत्र्यांना आणि कलेक्टर या सगळ्यांना निवेदन देऊन त्या दिवशी या तिघांना पण बोललो। पालकमंत्र्यांना बोललो, कलेक्टरांना बोललो आणि म्हाडाचे कोणतरी नाव होतं त्यांचं माझ्या आता लक्षात नाही आहे, प्रमुख, तर त्यांनाही बोललो की बा ह्या ठिकाणी आमचे मडे आहेत आणि ह्या ठिकाणी तुम्ही हा कार्यक्रम करू नका। कारण पोलिसांनी मला सांगितलं होतं की शांततेत तुम्ही तुमचं निवेदन द्या, म्हणून उद्रेक न करता आम्ही त्या ठिकाणी ते निवेदन दिलं। त्यांना सांगितलं, त्यानंतर वेळोवेळी आम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं की त्याच्यानंतर इथं जो कार्यक्रम चालू झाला त्यासाठी सुद्धा आम्ही ग्रामपंचायतीला वेळोवेळी ग्रामसेवकाला सांगितलं की बा हे कार्यक्रम होऊ देऊ नको, हे करू नको। परंतु म्हाडापेक्षा आमच्या ग्रामपंचायत लोक जास्त त्या ठिकाणी होते। सुभाष बिरादर नावचे सदस्य या ठिकाणी 20-25 लोक आणून झाडा चालवले। आम्ही या ठिकाणी कॅम्प लावलेला असताना देखील ह्या ठिकाणचं वृक्षारोपण मुद्दाम आमच्या पुढं चालू होतं। तर हे जे काय आहे हे वरवरच आहे आणि आमचे जे खाली मडे आहेत हे पूर्ण 5 एकरमध्ये आहेत आणि ती 5 एकरची जागा आमची ती मागणी आहे की आमचं आम्हाला रिकामं करून द्यावं आणि म्हाडाला विनंती करतो की त्यांनी त्यांचं हे जे काय असेल ते घेऊन जावं, एवढीच माझी विनंती आहे। आणि सर्व या टीमला सुद्धा, इथं टीम बसलेली आहे सर, त्या टीमला सुद्धा विनंती करतो की हे जे काय तुम्ही स्थळ पंचनामा करता जे दिसतं ते चुकीचं आहे। हे फक्त केलेलं 15 दिवसात आम्ही सातत्यानं विरोध करताना सुद्धा झालेली हे कंपाऊंड आहे। त्यामुळे हे कंपाऊंडला काही अर्थ नाही। आम्हाला फेकून द्यायचं असतं त्याच दिवशी फेकून दिलो असतो, परंतु सन्माननीय कलेक्टर साहेबाचा सन्मान ठेवून आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हाडाशी बोलून त्याने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की आपण कुठेतरी शिफ्ट करू, याला आम्ही इथं ठेवणार नाही, तुमच्या मडावरती आम्हाला झाडं लावायची नाहीत आणि म्हणून आमचं 5 एकर आम्हाला मोकळं करून पाहिजे आणि त्याच्याशिवाय आमचं हे उपोषण सुटणार नाही। आमच्या ताब्यातलं आमचं स्मशानभूमी आमच्या ताब्यामध्ये असणं गरजेचं आहे।